पाहुयात पुढची बातमी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणी कायम असल्याचं दिसतंय। कुणालाही क्लीन चिट नसल्याची सूत्रांची माहिती। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरंतर पार्थ पवार यांना अभय मिळाले अशी बातमी समोर आली होती, मात्र त्यांच्या अडचणी कायम असल्याचं पाहायला मिळतं। या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट दिलेली नाही अशी सूत्रांची माहिती आहे। आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काही वेळापूर्वी बातमी आली होती की पार्थ पवार यांना अभय मिळाले, मात्र आता असं कळतंय की कुणालाही क्लीन चिट दिलेली नाहीये। काय अपडेट आहे? नक्कीच कल्याणी, आपण बेहतर पुणे मुंढवा जमीन प्रकरणी या ठिकाणी मोठा गैरव्यवहार हा करण्यात आलेला होता। 300 कोटीचा गैरव्यवहार हा करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आपण नाव बघितलं तर पार्थ पवार जे अजित पवारांचे चिरंजीव यांचं नाव आलेलं होतं। त्यांनी या प्रकरणी घोटाळा केल्याचं या ठिकाणी समजलं जात होतं, पण आता या ठिकाणी जो खर्गे समिती स्थापन करण्यात आलेली होती त्या अहवालावरती ही खर्गे समिती अहवाल सादर करून दिली। त्यांनी अहवाल आतापर्यंत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा अहवाल सोपवण्याची माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळत आहे, पण अद्याप हा अहवाल आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचलेला नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही दिवसाच कोणालाही क्लीन चिट या ठिकाणी दिलेली गेलेली नाहीये। जेव्हा हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अहवालाची पाहणी करतात आणि त्यानंतर हा त्या ठिकाणी कोणाला क्लीन चिट द्यायची या संदर्भात चर्चा या ठिकाणी केली जाईल। पण आताच आपण मिळतं या ठिकाणी कोणालाही दिवसाच या ठिकाणी क्लीन चिट ही देण्यात आलेली नाहीये आणि मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल अद्यापही सोपवला गेलेला नाही। त्यामुळे दोषींवरती कारवाई होणार याचा संबंध आहे सूत्रांच्या माहितीमध्ये। नक्कीच मनोज, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे कधी अहवाल जाईल आणि त्यानंतर नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।